IMSच्या पहिल्याच पानावरती जेव्हा तुम्ही हे ओपन कराल तेव्हा पहिल्याच पानावरती तुम्हाला एक हिस्टॉरिकल ट्रेंड आणि बिझनेस ॲनालिस्टचा छानपैकी व्हिज्युअलाइज असा डेटा दिसेल. हा डेटा कसा क्रिएट होतो तर या ठिकाणी सुद्धा दाखवतो. आज समजा आज 8 ऑगस्ट आहे म्हणून त्यांनी काय केलं 7 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2026 म्हणजे पूर्ण 365 दिवसांचा आजच्या तारखेपर्यंतचा तर त्यांनी ॲडमिशनचा ट्रेंड दाखवला आहे. ते हा ॲडमिशनचा ट्रेंड दिसतोय तुम्हाला बघा. यासोबत कोणत्या महिन्यात ॲडमिशन जास्त होतात कोणत्या महिन्यात कमी होतात हे आपल्याला पूर्ण डोळ्यासमोर दिसतंय. तुमच्या लक्षात आलं असेल की ऑगस्ट 2025चा डेटा इथं मिसिंग आहे. तो डेटा कसा टाकायचा. तसंच इथं तुम्हाला हा डेटा दिसतोय बघा ऑगस्टचा दिसतोय आणि प्रत्येक महिन्याप्रमाणे कलेक्शन कसं होतंय प्रॉफिट अँड लॉस कसा होतोय हे इथं दाखवता येतं. या पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही व्हॅल्यूज पाहता येतात. ऑक्टोबरचा काय दाखवतो तो लॉस दाखवतोय आणि इतर महिन्यामध्ये प्रॉफिट दाखवतोय. ते किती पैसा लॉस आहे ते अमाऊंट पण तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन अँड नेट प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर म्हणतो तो. आपण जर का ऑगस्ट महिना निवडला असेल तर ऑगस्ट महिना म्हणजे ॲडमिशन हे आहेत नेट प्रॉफिट अँड लॉस हे आहेत. तर प्रत्येक तुलना करतोय तो. आता हे ॲडमिशन दाखवते नाही ऑगस्टऐवजी आपण थोडं मागे जाऊया. मी जुलै महिना घेतला तर दाखवतो हा जुलै महिन्याचा ॲडमिशन काउंट 15 आहे आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 73,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. रेट असेल तर लॉस. तर 25मध्ये ॲडमिशनचा काउंटच टाकलेला नाही आहे जुलै महिन्यामध्ये आणि 24चा पण ॲडमिशनचा काउंटच नाही आहे. मग काउंटच नसेल तर तुलना कशी करणार आपण. तर त्यासाठी या ठिकाणी एक हिस्टॉरिकल डेटा नावाचा ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता 2025 इथं मी ऑगस्ट महिना निवडतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दाखवतो बघा तो रेव्हेन्यू आणि बिझनेस लॉक आहे याचा हे व्हॅल्यूज त्याच्याकडे ऑलरेडी आहेत आणि टोटल ॲडमिशनचा अकाउंट इथं नाही आहे. मी त्याला 19 टाकला आणि हा डेटा तुमच्याकडे कुठेतरी सेव्ह केलेला असणारच आहे. इथं आपण सेव्ह केलं तर ऑगस्टचे 19 ॲडमिशन झालेत. त्यांनी काय केलं सेव्ह केलं. तर आता इथं बघा तुम्हाला ऑगस्टचा काउंट दिसायला लागला 19. मग आता ऑगस्ट मागच्या वर्षीचा 19 ॲडमिशन होते 2025मध्ये तर आपल्याला 26मध्ये 19पेक्षा जास्त ॲडमिशन कशी करायची त्याचं प्लॅनिंग करता येईल. तिथं मी जून महिना टाकला. इथं जून तर आपण इथं बघा जून जुलैचा डेटा तुम्हाला इथं दिसत नाही आहे का तो डेटाच नाही तिथं. मग तो डेटा तुम्हाला मॅन्युअली पण टाकता येतो. जर तुम्ही उशिरा घेतला असेल सॉफ्टवेअर तर तो डेटा जुना तुम्हाला अपलोड करता येतो. अपलोड करायची पद्धत अशी आहे सिम्पल. इथं जायचं वर्ष महिना निवडायचा आणि ॲडमिशन किती होते त्याचा काउंट टाकायचा. प्रत्येक ॲडमिशनची एंट्री करायची गरज नाही. रेव्हेन्यू तुम्हाला लिहिता येईल किती मिळाले होते कलेक्शन टोटल आणि अंदाजे किती झालेला खर्च. ह्याच्या 3 व्हॅल्यू तुम्ही टाकल्या तर तुम्हाला तो पूर्ण टेबल डेव्हलप झालेला दिसेल आणि या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल जो तुम्हाला पुढे अभ्यासासाठी उपयोगी ठरणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा ट्रेंड सांगणार आहे. तर अशा पद्धतीने हा डॅशबोर्डसुद्धा IMSमध्ये तुम्ही वापरा म्हणजे तुम्हाला ह्याचा उपयोग करता येईल व्यवसाय वृद्धी करण्यासाठी. तुम्ही जसं पुढे जाल आपण आता मे महिना घेतला तर मे महिन्याचा 26 असा डेटा दिसतोय बघा. तर आपल्याला जुना डेटा दिसत नाही तर तो डेटा तुम्हाला त्याला ॲड करायचा आहे. फक्त ॲडमिशनची संख्या टाकायची. प्रत्येकाचं ॲडमिशन करायची गरज नाही. प्रत्येकाचा फॉर्म भरायची गरज नाही. फक्त दाखवा की मे महिन्यामध्ये किती ॲडमिशन होते 30 40 50 जो काय स्वतः आकडा टाकायचा. 2024ला किती होते तोही आकडा टाकायचा आणि मग तुम्हाला कळतं की आपण 26मध्ये अधिक चांगला बिझनेस करतोय का 25मध्ये चांगला बिझनेस होता. आपला ट्रेंड कसा आहे तसं इथून तुम्हाला ॲडमिशनचा ट्रेंड क्लिअरली दिसतो. त्याच्यानंतर इथं प्रॉफिट अँड लॉसचा ट्रेंड तुम्हाला दिसतो आणि या ठिकाणी तुमचा रेव्हेन्यू याचा मेळ कसा आहे हे दिसतं. जसं महिना वाढत जाईल आपण ऑगस्ट महिना बघितला तर चालू महिना म्हणजे सध्या रेव्हेन्यू कमी आहे कारण ऑगस्ट महिना जस्ट सुरू झाला आहे. आताशी 8 तारीख आहे तर कलेक्शन कमी आहे पण काही खर्च आपण ऑलरेडी करून बसलो आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं क्लिअर कट दिसतं. तर अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड तुम्ही एकदा समजावून घ्या आणि याचा उपयोग करा. स्किल टॅप प्रोमध्ये असे खूप सारे टूल्स आहेत जे तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी लागणारा सर्व अभ्यास तुमच्याकडनं करून घेतील आणि तुमचा व्यवसाय स्थिर करतील. आणि जर तुम्ही अजून IMS सॉफ्टवेअर घेतलेले नसेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ब्रँच वाईज किंवा सिंगल ब्रँचसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर घेऊ शकता. धन्यवाद.